कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाता भ्रुकुटी जळाली कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी। नमस्कार। श्री व्यंकटेश वेदो नारायण प्रतिष्ठान नाशिक या परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत सोमवार दिनांक 5 मे 2025 चे पंचांग। गुढीपाडव्यापासून सुरू झालेले विश्वावसु नाम संवत्सर आणि त्यानंतर असलेले उत्तरायण सध्या सुरू आहे। वसंत ऋतू सध्या सुरू असून वैशाख मास म्हणजे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष आज आहे। शुक्ल पक्षातील अष्टमी ही तिथी सकाळी 7:36 पर्यंत आहे आणि त्यानंतर नवमी तिथीला सुरुवात होणार आहे। आज दुपारी 2:01 पर्यंत अश्लेषा नावाचे नक्षत्र आहे, तर त्यानंतर मघा नावाच्या नक्षत्राला सुरुवात होणार आहे। आजचा योग हा वृद्धी योग आहे, तर सकाळी 7:36 पर्यंत भव नावाचे करण असून त्यानंतर बालव नावाचे करण सुरू होईल। आजचा सूर्योदय हा सकाळी 6:10 आहे, तर सूर्यास्त 7:01 सायंकाळी होणार आहे। आज दुपारी 2:01 पर्यंत चंद्र हा कर्क राशीमध्ये असणार आहे आणि त्यानंतर तो सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे। त्यामुळे आज जन्मलेल्या बालकांची राशी ही कर्क राशी आणि दुपारी 2 नंतर जन्म झालेल्या बालकांची राशी ही सिंह राशी असणार आहे। सूर्य हा मेष राशीमध्ये आहे, तर गुरु हा वृषभ राशीमध्ये आहे। आजचा दिवस हा सर्व कामांसाठी अतिशय चांगला दिवस आहे। आपल्याला कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर ती आज आपण करू शकता। आज पृथ्वीवर अग्निवास सुद्धा आहे। आज अष्टमी म्हणजे दुर्गाष्टमी आहे। दुर्गाष्टमी म्हणजे साक्षात भगवतीला आवडणारी तिथी, त्यामुळे आजच्या दिवसाला आपली कुलस्वामिनी किंवा कोणत्याही देवीची सेवा आपण केली पाहिजे। त्याचबरोबर ज्यांना कोणाला नवमी तिथीचे श्राद्ध करायचे असेल त्यांनी ते आजच करावयाचे आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंतापूर येथे, नाशिक जिल्ह्यातील अंतापूर येथे प्रकट झालेले सद्गुरू श्री शंकर महाराज, ज्यांनी पुणे येथे धनकवडीला समाधी घेतलेली आहे, त्या सद्गुरू शंकर महाराजांचा 78वा समाधी दिन आज आहे। अशा प्रकारे आजचे दिवसभराचे पंचांग मी आपणास सांगितलेले आहे। अशाच प्रकारे हा व्हिडिओ आपण बघावा, आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवावा आणि श्री व्यंकटेश वेदो नारायणाच्या परिवारामध्ये जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती। धन्यवाद। जय श्रीराम।